कार्तिक अमावस्या कथा. दर्श अमावस्या कथा. एका शहरात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत असे. त्याच्या घरी त्याला एक मुलगी होती जी खूप सुंदर होती, पण तिचे लग्न होत नव्हते. एके दिवशी एक साधू तिच्या घरी आले आणि त्या मुलीच्या सेवेने प्रसन्न झाले. त्यावेळी त्यांनी तिचा हात पाहिला. त्यावर त्यांनी सांगितले की हिच्या हातावर लग्नाची रेषा नाही. साधूने सांगितले की गावात मीरा धोबीण आहे. जर या मुलीने तिची सेवा केली आणि तिने आपल्या इच्छेने मुलीचे लग्न व्हावे म्हणून तिला कुंकू लावले तर मुलीचे वाईट नशीब निघून जाईल. तेव्हा ब्राह्मण पित्यानं मुलीला त्या धोबिणीची सेवा करण्यास सांगितले. वडिलांच्या म्हणण्यानुसार ती मुलगी रोज सकाळी मीरा धोबिणीच्या घरी जायची आणि तिच्या घरातील सर्व कामे करून घरी परत यायची. धोबिणीनं आपल्या सुनेला विचारले की आजकाल तू घरची कामे फार लवकर करते, कधी काम करतेस ते कळतही नाही. तेव्हा ती म्हणाली की यातील काहीच काम मी करत नाही. या सगळ्या गोष्टी कोण करतं ते माहीत नाही. सासू आणि सुनेने दुसऱ्या दिवसापासून लक्ष ठेवण्यास सुरू केले. बऱ्याच दिवसांनी मीरा धोबिणीनं त्या मुलीला पकडून विचारलं की इतके दिवस तू माझ्या घरी हे सगळं का करत आहे. मग तिनं धोबिणीला सगळं सांगितलं. मग त्यांनी तिला असे करण्याची परवानगी दिली. धोबिणीने मुलीच्या म्हणण्यानुसार कुंकू लावताच धोबिणीच्या पतीचा मृत्यू झाला. तो बरेच दिवस आजारी होता. त्यावर ब्राह्मण कुटुंबाच्या घरातून परतत असताना धोबिणीनं वाटेत असलेल्या पिंपळाच्या झाडाला 108 विटांची भोवरी दिली आणि 108 वेळा प्रदक्षिणा घातली आणि मगच पाणी प्यायली. त्या दिवशी ती सकाळपासूनच पाणी न पिता उपवास करत होती. पिंपळाची परिक्रमा करताच तिचा नवरा जिवंत झाला, अशी आख्यायिका आहे. त्या दिवशी दर्श सोमवती अमावस्या होती. धार्मिक मान्यतेनुसार जी स्त्री दर्श अमावस्येपासून भोवरी देण्याची परंपरा सुरू करते आणि दर अमावस्येला भोवरी अर्पण करते, तिचे सुख आणि सौभाग्य वाढते. आता आपण पाहणार आहोत कार्तिक पौर्णिमेची अमावस्येची कथा. कार्तिक अमावस्येची कथा अशी आहे. एकदा कार्तिक महिन्याच्या अमावस्येला माता लक्ष्मी पृथ्वी लोकांवरती भ्रमण करण्यासाठी निघते. परंतु अमावस्या असल्यामुळे खूप अंधार होता. त्यामुळे माता लक्ष्मीला आपला मार्ग दिसत नाही आणि ती वेगळ्याच रस्त्यावर चालू लागते. त्या रस्त्यावर चालता चालता माता लक्ष्मीला काही अंतरावरती दिव्यांची रास दिसते. माता लक्ष्मी त्या दिव्यांच्या जवळ जाते. तेव्हा ती पाहते की तिथे एक झोपडी आहे. जेव्हा माता आत बघते तेव्हा तिला दिसते की आतमध्ये एक वृद्ध स्त्री दिवा लावून बसली आहे आणि झोपडीचे दार देखील उघडेच आहे. तेव्हा माता लक्ष्मी त्या वृद्ध स्त्रीजवळ जाते आणि तिला सांगते की ह्या अंधारामुळे मी माझा रस्ता चुकली आहे, त्यामुळे मला रात्रभर इथे थांबण्याची जागा मिळू शकते का.
तेव्हा ती वृद्ध स्त्री म्हणते की तुम्ही माझ्या अतिथी आहात, तुमचा आदर सत्कार करणं माझा कर्तव्य आहे. मी तुमच्यासाठी जेवणाची आणि अंथरुणाची व्यवस्था करते. त्या वृद्ध स्त्रीची तो आदरभाव बघून माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे थांबण्याचा विचार करते. ती वृद्ध स्त्री प्रेमाने आणि आनंदाने मातेचा आदर सत्कार करते. रात्री माता लक्ष्मी तिच्या घरी झोपते आणि तिच्या बाजूलाच ती वृद्ध स्त्री देखील झोपते. अशा प्रकारे माता लक्ष्मी त्या वृद्ध स्त्रीच्या त्या वर्तनाने तिच्यावरती प्रसन्न होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती वृद्ध महिला जागी होते तेव्हा ती पाहते की तिची झोपडी ही एक सुंदर महाल बनलेली आहे. तिच्या घरामध्ये धन धान्याच्या राशी लागलेल्या आहेत. हे सारं पाहून ती आश्चर्यचकित होते. माता लक्ष्मी तिथून कधी गेली ते त्या वृद्ध स्त्रीस माहीतच नव्हते. ती वृद्ध महिला आपल्या घरी आलेल्या त्या स्त्रीची मनापासून आठवण आणि प्रार्थना करू लागते. तेव्हा माता लक्ष्मी तिला दर्शन देते आणि त्या वृद्ध महिलेला सांगते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र अंधार असल्यामुळे मी माझा मार्ग चुकले होते आणि मला तुझ्या झोपडीपुढे दिव्यांचा प्रकाश दिसला. त्यामुळे मी तुझ्या झोपडीत आले. तुझ्या आदर भावाने मी प्रसन्न झाले. त्यामुळे तुझ्या आयुष्यात आता सदैव सुख, समृद्धी आणि आनंद राहील. याच पद्धतीने जे कोणी ह्या कार्तिक अमावस्येला दिवे प्रज्वलित करतील त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि माझा आशीर्वाद सदैव राहतील. अशी ही कार्तिक अमावस्येची कथा. आता कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला कार्तिक अमावस्या असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. कार्तिक महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महिन्यात लक्ष्मी नारायणाचे प्रामुख्याने पूजन केले जाते. कार्तिक पौर्णिमेला हरिहर भेट साजरी केली जाते. कार्तिक अमावस्येनंतर मार्गशीर्ष प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते. अशी आहे ही कार्तिक अमावस्येची आणि दर्श अमावस्येची कथा.